मुंबई जवळच्या उरणमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण उरणमध्ये 5 संशयित बंदूकधारी घुसल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे। 5 बंदूकधाऱ्यांना पाहिल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे या संशयितांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे। नवी मुंबई पोलिसांकडून या संशयितांचा शोध घेण्यात येतो आहे। तसंच नेव्हीचं हेलिकॉप्टर या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झालं आहे। मुंबई नवी मुंबईच्या किनाऱ्यांवर सर्च ऑपरेशन सुरू आहे सध्या मुंबई आणि रायगडमध्ये, त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईतलं भारतीय हवाई दलही हाय अलर्टवर आहे। ATS सह सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे। रायगडच्या उरणमध्ये 5 संशयित घुसल्याची माहिती मिळते आहे आणि या संशयितांकडे बंदुकाही आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांनी या बंदूकधाऱ्यांना सगळ्यात आधी बघितलं, तशी माहिती त्यांनी दिली आणि यानंतर नवी मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली आणि आता नवी मुंबई पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं आहे। तसंच या ऑपरेशनमध्ये नौदलाच्या पथकालाही सहभागी करून घेण्यात आला आहे। विशाल सिंग आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। विशाल, शाळकरी मुलांनी 5 संशयितांना बघितलंय असं सांगितलंय, कशा पद्धतीने पुढचं सर्च ऑपरेशन सुरू आहे, काय अंदाज वर्तवण्यात येतोय? जर आपण पाहिलं तर सकाळी 11:30ची घटना आहे। सकाळी 11:30 वाजता काही शाळकरी मुलं होते, त्यांनी पाहिलं की 5 लोक आहेत जिने तोंडावरती रुमाल बांधला आहे, त्यांच्या हातात बंदूक आहे। तर त्यानंतर ती सर्व ही माहिती आपल्या शाळेच्या प्राध्यापकाला दिली, ज्यानंतर प्राध्यापकाने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे। ज्यानंतर पूर्ण उरणमध्ये सध्या अलर्ट झाला आहे, त्या ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे। त्याचबरोबर नेव्हीचे जे चॉपर्स आहेत ते एरियामध्ये सर्च ऑप्शन करत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या हातात कोणतीही अशी सुरुवात लागली नाही आहे। पण ज्या प्रकारे शाळेची मुलं सांगतायत ते ऐकल्यानंतर पोलीस आणि नेव्ही दोन्ही हरकतमध्ये आली आहे। सध्या तिकडे सर्च ऑप्शन चालू असताना माहिती आहे काही दिवस पूर्वी हल्ला झाला होता, त्या हल्ल्याची पार्श्वभूमीवरती संपूर्ण भारतामध्ये अलर्ट आहे। पण आज जी सकाळची घटना आहे त्या घटनेनंतर पूर्ण उरणमध्ये सध्या अलर्ट असून आपल्या मागचा समुद्र किनारा आहे आणि जे 5 ही लोक पाहिली गेली, संशयित लोक पाहिली गेली आहेत, ती 5ची उरणच्या समुद्र किनारे पाहिली गेली आहेत। ज्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पण ते नेमकं 5 कोण होते, कुठे होते, ह्याची अजून काहीच माहिती नाही। विशाल, थोडी सविस्तर माहिती पाहिजे आहे। शाळकरी मुलांनी नेमकं किती वाजताच्या सुमारास या 5 तरुणांना पाहिलं? या 5 तरुणांचा वेश तेव्हा काय होता? एक्झॅक्टली कुठे हे 5 तरुण फिरत होते? रुजुताची माहिती मिळते त्याचा सकाळी 11:30च्या दरम्यान शाळकरी मुलं होती, ज्यांनी पाहिला की 5 लोक आहेत ज्यांनी त्यांच्या तोंडावरती एक कपडा बांधून ठेवला आहे, ज्यामध्ये त्यांची ओळख पटत नव्हती। पण त्यांच्या हातात जी बंदूक होती ते त्यांनी पाहिलं होतं आणि हे बघता ती शाळकरी मुलं होती ते धावत त्यांच्या शाळेत गेले आणि त्यांचे जे प्राध्यापक त्यांना पूर्ण माहिती दिली की ह्या लोकांनी असे 5 लोकांना पाहिला जे बंदूकधारी होते आणि त्यासोबत त्यांच्या चेहऱ्यावरती रुमाल बांधला होता, ज्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती नेमकं हे व्यक्ती कोण आहेत। त्यानंतर ते शाळेचे जे प्राध्यापक होते त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली की आमच्या शाळकरी मुलांनी अशी 5 लोकांना पाहिलं आहे, नेमका युवक कोण आहे, कुठून आले अशी कोणतीही माहिती नाही आहे। पण ते पाहिल्यानंतर जेव्हा ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यामध्ये गेली त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे आणि त्याचबरोबर जे सागरी किनारे आहेत तिथे जे पोलीस आहेत त्यांनाही अलर्ट केलं गेलं। मोठं सर्च ऑपरेशन त्यानंतर हाती घेण्यात आलंय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे। आपले मयंक भागवत आपले विशेष प्रतिनिधी आता माझ्याबरोबर आहेत, कारण मयंक, मोठी आणि गंभीर बातमी ही म्हणावी लागेल। 5 बंदूकधारी शाळकरी मुलांनी बघितल्यात सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास उरणच्या समुद्र किनाऱ्यावर। उरणमध्ये अशी ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आता आपल्याला दिसते आहे। उरण हे टार्गेट आहे असं म्हणायचं का? आणि असेल तर उरण हे का महत्त्वाचं आहे? रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण उरी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी शाळकरी मुलांनी ही माहिती दिली आहे की त्यांनी काही संशयितांना उरणमध्ये पाहिलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण शोध मोहीम सुरू झालेली आहे। गेले 9 तास जवळपास ही शोध मोहीम उरणमध्ये सुरू आहे। रायगड, मुंबई त्याचसोबत नवी मुंबई पोलिसांची जॉईंट ऑपरेशन सुरू आहे। महाराष्ट्र ATSची 2 टीम्स त्या ठिकाणी उरणमध्ये दाखल झालेले आहेत। त्याचसोबत नेव्ही आणि कोस्ट गार्ड हे कोस्टल लाईन वरती पेट्रोलिंग करत आहे। आपण व्हिज्युअल मध्ये पाहतोय नेव्हीचं एक सीकिंग हेलिकॉप्टर त्या ठिकाणी जाऊन शोधण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्यासोबत स्वतः श्रीरंग बारणे आहेत, रायगडचे खासदार जयंत पाटील आहेत, माफ करा आमदार आहेत शेकापचे। पाटील साहेब, काय नक्की माहिती मिळते? गेले 9 तास या ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीची यंत्रणा ठेवायला पाहिजे होती, विशेषतः जे चॅनल्स आहेत आणि छोटे छोटे चॅनल्स आहेत याची सुरक्षता ज्या गंभीरतेने घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेलेली नाही, नेव्हीने सुद्धा घेतली गेलेली नाही। आम्ही सातत्याने ही मागणी या ठिकाणी
करतो आहोत, पण याच्यामध्ये कोणी त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीये. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीची आज आपल्याकडे यंत्रणा नाहीये की ताबडतोब एवढे तास होऊन सुद्धा आपल्याला तिथे काय निघालं आणि कोण कुठे आहे ते कळत नाहीये, ही गंभीर बाब आहे, एकदम चिंतेची बाब आहे. पण पाटील साहेब, जी घटना आता घडलेली आहे, जी मुलांनी माहिती दिली आहे, त्याबाबत काय माहिती मिळते? दहशतवादी 5 घुसल्याची माहिती मुलांनी दिली आहे पोलिसांना. तर ती दिलेली आहे, एक 4-5 तासापासून मी वेगवेगळ्या चॅनलवर बघतोय. परंतु याच्यामध्ये निश्चितपणे ही जी भूमिका आम्ही मांडतोय त्याच्यामध्ये यंत्रणाने गांभीर्य नाहीये. त्या पद्धतीने वरिष्ठ अधिकारी आता यायला लागलेत, 4-5 तास झाल्यानंतर तिथे पोहोचायला पाहिजेत. पण ती चर्चा करायला आता या ठिकाणी ही वेळ नाहीये. आता जे आपल्यावर संकट आहे ताबडतोब त्या ठिकाणी तातडीनं लोक त्या ठिकाणी यंत्रणेमध्ये कसे येतील आणि सगळ्यांना सुरक्षित कसं ठेवलं जाईल हे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला बघण्याची आता तरी गरज आहे असं मला वाटतं. बरोबर, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत शेकापचे आमदार जयंत पाटील होते. मात्र रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उरण सेन्सिटिव्ह काय आहे मी तुम्हाला गुगल मॅपच्या सहाय्याने समजावून देतो. उरण अत्यंत सेन्सिटिव्ह असा मुंबई जवळचा परिसर आहे. मुंबईपासून 50 किलोमीटर अंतरावरती हा उरणचा परिसर आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर ही उरणची कंप्लीट कोस्टल लाईन आहे, म्हणजे समुद्र किनारा जो मुंबईपासून निघतो हा समुद्र किनारा या ठिकाणी उरणची ही कोस्टल लाईन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या शाळेच्या मुलांनी या 5 संशयितांना पाहिलं ती शाळा आहे या ठिकाणी उरण एज्युकेशन सोसायटीची. या परिसरामध्ये ती उरण एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे आणि उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतल्या मुलांनी या ठिकाणी 5 दहशतवाद्यांना म्हणजे संशयित दहशतवाद्यांना पाहिलं होतं. हा परिसर आहे ज्या ठिकाणी ही शाळा आहे. आणि त्या ठिकाणी आपण जर इतर परिसर पाहिली तर हा परिसर या ठिकाणी संपूर्ण कोस्टल लाईनचा परिसर आहे. मात्र का हा परिसर रुचिता मी मगाचपासून महत्त्वाचा सांगतोय तर आपण जरा खाली गेलो तर या ठिकाणी आपण पाहतोय ONGC पेट्रोकेमिकल्सचा एक मोठा प्लांट आहे आणि त्या ठिकाणी ONGC पेट्रोकेमिकल्सची एक मोठीच्या मोठी साईट आहे. आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट, अत्यंत महत्त्वाचं असं व्हायटल इन्स्टॉलेशन आपण याला म्हणू शकतो. कारण जर दहशतवादी या भागामध्ये जाऊन पोहोचले तर या भागामध्ये हानी करतील आणि या भागाचं अतोनात नुकसान होईल. त्यामुळे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण उरणच्या थोडंसं वर आलो तर आपण या भागामध्ये JNPTचं बंदर आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, जे मोठं बंदर आहे ते बंदर देखील ह्याच भागामध्ये आहे. आणि जी घटना घडलेली आहे, ज्या मुलांनी या संशयित दहशतवाद्यांना पाहिलं किंवा या संशयित दहशतवाद्यांच्या हालचाली पाहिल्या, या हालचाली त्यांनी पाहिलेल्या आहेत ह्या परिसरामध्ये, ज्या परिसरामध्ये उरण एज्युकेशन सोसायटी नावाची शाळा आहे, इंग्लिश मीडियम शाळा आहे. या शाळेच्या मुलांनी पहिल्यांदा उरण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट दिली की 5 संशयित दहशतवादी ज्यांनी लष्कराचे कपडे घातले होते, त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या आणि यांनी या ठिकाणी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे, ते कुठे गेले हे आम्हाला माहिती नाही. आपल्यासोबत खासदार श्रीरंग बारणे देखील आहेत. श्रीरंगजी, माहिती काय मिळते या संपूर्ण घटनेबद्दलची? कारण अत्यंत मोठी घटना म्हणावी लागेल. समुद्र मार्गे संशयित दाखल झाले रायगडमध्ये अशी माहिती मिळते. नमस्कार. खरं तर ही बातमी मला स्थानिक आमच्या पदाधिकारी आणि स्थानिक आमदारांकडून समजली आणि ज्या पद्धतीने तुमच्याकडे माहिती आहे तेवढीच माहिती माझ्याकडे. हायलाइट जारी केलेला आहे, नाकीबंदी केलेली आहे त्या संपूर्ण परिसराची. खरं तर अतिशय संवेदनशील तो भाग आहे पूर्णपणे. JNPTचं पोर्ट बंदर आहे, नेव्हीचं तिथं मोठं केंद्र आहे आणि मुंबईपासून जवळ असणारा समुद्र तट असणारा हा संपूर्ण परिसर आहे. आणि त्या परिसरामध्ये अशा प्रकारे सकाळी शाळकत मुलांनी बंदूकधारी पाहिलेत, इतकीच बातमी खरं आहे आणि त्या पोलीस यंत्रणा त्याची तपास करते. पण बांडेजी, काय नक्की पुढची माहिती मिळते? सकाळपासून जवळपास 9 तास झाले सर्च ऑपरेशन सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत. काही माहिती मिळते का? कारण तुम्ही स्थानिक खासदार आहात, काही माहिती मिळते का की काय नक्की त्या ठिकाणी सुरू आहे किंवा कशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन सध्या केलं जात आहे? नाही, मी देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. सर्व यंत्रणा तिथं सज्ज आहेत आणि कसून चौकशी देखील करतात आणि स्थानिक जे आहेत तिथं सर्वजण त्यांच्याकडे देखील माहिती घेतली जाते आणि कसून खरं तर पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये माहिती घेते, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती उघड झालेली नाही.
धन्यवाद श्रीरंग बारणे, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. खासदार श्रीरंग बारणे आपल्यासोबत होते. रमाता रुजदा, मी पुन्हा एकदा गुगल मॅपच्या सहाय्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की काय परिसर आहे हा उरणचा परिसर काय इतका महत्वाचा आहे रुजदा. तर मुंबई पासून हा परिसर केवळ 50 किलोमीटर अंतरावरती आहे. आपण जर पाहिलं तर मुंबईवरून आपण निघालो तर आपण नवी मुंबई मार्गाने उरणला येतो. हा परिसर फक्त 50 ते 55 किलोमीटर लांबीचा आहे. त्याच सोबत दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण जर पाहिलं, या ठिकाणी कुलाबा किंवा नरिमन पॉइंट आणि फोर्टच्या भागातून जर आपल्याला बोट मिळाली तर ही बोट आपल्याला थेट उरणच्या समुद्र किनाऱ्यावरती सोडते. हा उरणचा भाग आहे. उरण जवळच आपण पाहतोय जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, हे जे निळ्या रंगामध्ये हायलाइट होऊन आपल्याला दिसतंय हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे. आणि जर आपण थोडंसं झूम गेलो तर आपल्याला पाहतोय की हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथे आणि उरणच्या बाजूला आहे ONGC पेट्रोकेमिकल्स. आता अशा प्रकारचे जर महत्त्वाचे इन्स्टॉलेशन्स या भागामध्ये असतील, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कंपन्यांचे ऑफिसेस या भागामध्ये असतील, नागरी वस्ती त्या भागामध्ये असेल तर निश्चितच ही अत्यंत खळबळ उडून देणारी घटना आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की हो, अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या DCPंशी माझं बोलणं झालं. त्यांनीही सांगितलं की त्या ज्या लहान मुलांनी या संशयितांना पाहिलं आम्ही त्यांच्याकडे देखील चौकशी केली, मात्र त्या मुलांनी दिलेल्या डिस्क्रिप्शनचा माणूस अद्याप तरी आम्हाला मिळालेला नाहीये. मात्र जोपर्यंत आमची खातरजमा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे वरिष्ठ अधिकारी चौकशी करू. ATS ची टीम पोहोचते आहे. मुंबईच्या जवळपास IB रॉची ऑफिसेस आहेत, कोस्ट गार्ड नेव्हीची आहेत, सगळ्या एजन्सीज एकत्र येऊन आता हे 4 का 5 माफ करा जे दहशतवादी आहेत किंवा संशयित आहेत हे कुठे गेले याच्या मागावरती आहेत. कारण हे जवळपास महत्त्वाची इन्स्टॉलेशन जर उरण भागामध्ये असतील तर निश्चितच सगळ्या सुरक्षा यंत्रणांना तातडीची पावलं उचलावी लागतील. आणि सध्या आपण पाहायला मिळतोय की तातडीची पावलं उचलली जात आहेत कोस्ट गार्ड, नेव्ही आणि सगळ्या यंत्रणांकडून. खरं मग एकंदरीत जर झालेला प्रकार बघितला तर पुन्हा एकदा या संशयितांनी समुद्र मार्गाने भारतात एंट्री घेतली असं म्हणावं लागेल. रुचिता, एक संशय असा व्यक्त केला जातोय की समुद्र मार्गेच एंट्री केली जात असावी किंवा केली गेली असावी. कारण आपण जर पाहिलं तर मुंबई पासून म्हणजे कुलाबा किंवा डॉकयार्ड पासून ज्या जेट्टी आहेत त्या ठिकाणून उरणला पोहोचणं अत्यंत सोपं आहे. पावसाळा बंद झाला असल्या कारणामुळे आता बोटीही सुरू आहेत. जर तुम्ही रोडच्या बाजूने जायचा प्रयत्न केलात तर रुजुता हा जवळपास 50 ते 55 किलोमीटरचा रस्ता आहे. तुम्हाला मुंबईहून नवी मुंबईला जावं लागेल, नवी मुंबईहून न्यू पनवेलच्या बाजूने तुम्हाला या ठिकाणी उरणमध्ये यायला लागतं. ह्या सगळ्या रोडच्या भागामध्ये तुम्ही पकडले जाऊ शकता. रोड ट्रॅव्हल करत असाल किंवा रोडने गाडीमधनं जात असाल तर चेकिंग होऊ शकतं. त्यामुळे आपण जर पाहिलं तर कुलाबा ते उरण हे समुद्र मार्गे अंतर हे काहीच नाहीये, जवळपास 1 तासाचं अंतर आहे की त्या अंतरामध्ये तुम्ही पोहोचू शकता उरणला. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे की संशय व्यक्त केला जातोय की हे संशयित देखील पाण्याच्या मार्गाने म्हणजे समुद्राच्या मार्गातून तर आले नाहीत का. आणि जर असं झालं असेल, चौकशीअंती जर हे स्पष्ट झालं तर हे भारतीय यंत्रणांसाठी एक मोठं फेल्युअर मानायला लागेल. कारण आपण थोड्या वेळापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी पण बोललो. त्यांनी पण म्हटलं की एक मोठी घटना आहे, माहिती घेतो या मोठ्या घटनेची आणि तातडीने लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येणार आहोत या घटनेची माहिती घेऊन तुम्हाला माहिती देऊ. मात्र महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी हाच उपस्थित होतो की एवढा मोठी घटना घडते, काही शाळकरी मुलं सकाळी 6:30 वाजता या संशयितांना पाहतात, मात्र 9 तासांनंतरही अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे, अजूनही काहीही मिळालेलं नाही. रुचिता.